नेपाळमध्ये आता चक्क एक रॅपर पंतप्रधान बनणार आहे। काही महिन्यांपूर्वी नेपाळमध्ये मोठं आंदोलन झालं होतं। आता निवडणुकीनंतर एक रॅपर नेपाळचा नवा चेहरा म्हणून समोर आला आहे। नक्की कोण आहे हा रॅपर सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारच्या देश विदेशातील अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। 5 मार्च रोजी झालेल्या नेपाळच्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने प्रस्थापित राजकारण्यांना चारी मुंड्या चित केलंय। या विजयाचे हिरो ठरले आहेत 35 वर्षांचे बालेंद्र शहा, ज्यांना जग बालेन या नावाने ओळखतं। एक रॅपर आणि स्ट्रक्चरल इंजिनियर असलेले बालेन आता नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनण्याच्या मार्गावर आहेत। सर्वात मोठा धमाका झाला झापा 5 मतदारसंघात। तिथे बालेन यांनी माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचा तब्बल 50,000 मतांच्या फरकाने पराभव केलाय। ओलींसारख्या दिग्गज नेत्याचा पराभव होणं हे नेपाळच्या राजकारणातील आजवरचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट मानला जातोय। बालेन हे नेपाळचे पहिले मधेसी पंतप्रधान असतील। त्यांच्या आर.एस.पी. पक्षाने 138 पैकी 107 जागा जिंकून ऐतिहासिक बहुमत मिळवले। विशेष म्हणजे काठमांडूमध्ये तर जुन्या पक्षांचा सुपडा साफ झालाय। तरुणांच्या जेन-झेड आंदोलनानंतर नेपाळने हा बदल स्वीकारला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांचं अभिनंदन केलं आहे। नेपाळमधील या राजकीय क्रांतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा। आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।